मी वैद्य विनायक खडीवाले सर्वांचं स्वागत करतो। 27 जून बालगंधर्व रंगमंदिर येथे आपले सर्वांचेच आदरणीय दादा वैद्य खडीवाले यांचा त्यांच्या कार्याचा संपूर्ण आयुर्वेदातील समाजातील संघकार्यातील संपूर्ण कार्याचा आढावा घेणारा चरित्र ग्रंथ आपण तयार केला आहे आणि त्याचं उद्घाटन माननीय मोहनजी भागवत आणि माननीय मुजुमदार सर सिम्बायोसिसचे सर्वेसर्वा यांच्या उपस्थितीत हा सुंदर सोहळा संध्याकाळी 5:30 ते 8 होत आहे आणि या सुंदर कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं अशी मी वैद्य विनायक वैद्य खडीवाले व सौ संगीता वैद्य खडीवाले सगळ्यांना विनंती करतो। या कार्यक्रमाला आपण अवश्य या आणि दादांच्या कार्याचा अनुभव घ्या आणि आपण सुंदरपैकी हा आयुष्यामध्ये ज्याला आपण म्हणू की समर्पित केलेली व्यक्ती आहे तर या संपूर्ण कार्याचा आपल्याला सगळं माहिती होईल। त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करतो की आपण अवश्य यावं। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पाठिंबा दिलेला आहे। हे देखील उत्स्फूर्तपणे याचा पाठिंबा म्हणजे आपल्या राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा परिचय आहे। मी व्यक्तिगतरित्या आपले सगळे जे शूर जवान आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच कार्यक्रमाचं अनुकरण आपल्या देशात ठिकठिकाणी जर आपण केलं तर निश्चितपणे या शूर जवानांच्या मागे आपण थोडं उभे नाही आहोत तर आपण त्यांची शक्ती आणि त्यांना एक प्रकारे आपलं कर्तव्य जे आहे त्या भावनेतून आपण त्याची जाणीव ठेवून त्यांच्याबद्दल सेवेचं काम केलं तर आपलं राष्ट्रप्रेमाचं हे जे प्रतीक आहे हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय राहील। आणि याचं अनुकरण आज जे आपल्या इथल्या मराठी पत्रकार संघाने जे आज उत्तम कार्यक्रम केला खरं म्हणजे बाकी पत्रकार संघ आहेत त्यांनी पण अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यास एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल। मी पुन्हा एकदा
या सगळ्या शूर जवानांना अभिवादन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आहे की खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकरता आणि इतर संस्थांकरता मार्गदर्शक आहे. मराठी पत्रकार संघ जे आहे त्यांच्या कार्याची जबाबदारी, त्यांच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत, पण हे सगळं कार्य करत असतानाही त्या सगळ्यांनी विशेषतः या आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत आपल्या युद्धभूमीवर ज्यांनी आपल्या देशाकरता त्याग केला, बलिदान केलं किंवा युद्धात जखमी झाले त्या सगळ्यांची जाणीव ठेवली हे पत्रकार संघ जे काम करत आहे याबद्दल मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खरोखर खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः मधल्या काळामध्ये आपली राष्ट्रीय परिस्थिती अशी होती की ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एक उत्तम राष्ट्रीय वृत्तीचा परिचय दिला. आपल्या देशामध्ये इंटरनल सिक्युरिटी असो की इंटरनल सिक्युरिटी असो या सगळ्यांना आपण सर्वोच्च प्राथमिकता देतो आणि आपल्या जवानांनी नेहमी या गोष्टीचा परिचय दिला की हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे. आपल्या देशाकरता, आपल्या देशाच्या जनतेकरता आपलं सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ठेवणारे हे शिवसैनिक हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे.